तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। पण आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदारच काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत। चव्हाणांचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी त्यांची साथ सोडली आहे। डी.पी. सावंत यांनी काँग्रेसकडे नांदेड उत्तरमधून उमेदवारी मागितली आहे आणि अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर डी.पी. सावंत पक्षात सक्रिय नव्हते। त्यांनी पक्ष सोडला नव्हता, पण भूमिकाही स्पष्ट केली नव्हती। मात्र आता त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। शिवाय त्यांच्यासोबत अनेक माजी जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा घर वापसी केली आहे। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे। त्यापैकी एक डी.पी. सावंत यांनी अशोक चव्हाणांची साथ सोडली, कारण डी.पी. सावंत आता काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। नांदेड उत्तरमधून त्यांनी उमेदवारी मागितली आहे काँग्रेसकडे। मध्यंतरीच्या काळात डी.पी. सावंत यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केलेली नव्हती, मात्र आता त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर अशोक चव्हाण यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालंय। नांदेड नॉर्थमधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थमधूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही, आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील।